नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, आपण आज करणारी बाहीची डिझाईन 9 इंचाची आपण बाही लांबी घेतली, 7.5 इंचाची बाहीची घडी घेतली। बघा, ओपन बाजूने आपण कॅप हाईट घेतली 3 इंचाची। कॅप हाईटपासून 2 इंच असं मध्ये मोजायचं आहे, वरती सुद्धा असं 2 इंच मोजायचं आणि इथे द्यायचा असा बाहीचा आकार। अगदी सोप्या पद्धतीत आहे। बघा, बाहीचा आकार दिला की हा खालचा सुद्धा जो आकार आहे तो आपल्याला हा द्यायचा आहे। नंतर दंडघेर इथे मोजून घ्यायचा आपण 6 इंच, म्हणजे आपली मार्जिन मिळून आपला दंडघेर आलेला आहे 6 इंच। तुमचं जसं दंडघेर असेल त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच मार्जिन मिळून दंडघेर घ्यायचा आहे। नंतर हा बाहीचा आकार जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। बघा, जो आतला आकार आहे तो सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। आता सिंपल आपण फक्त अस्तरची बाही कट करून घेतली जशी आपल्याला पाहिजे तशी, आणि हा आहे ब्लाऊज पीस। त्याचे सुद्धा आपण काहीच कट केलं नाही, त्याच्यावरती अस्तर ठेवून ते बाजूला ठेवून दिलं। साधारण आपण 3.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड करून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला आज डिझाईन बनवायची बाहीला, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। या पट्टीची आपल्याला बनवायची फ्रिल। बघा, अजून आपण कपड्याची बाही कटिंग केली नाही, फक्त अस्तरची बाही कटिंग केलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला डिझाईन करायची आहे। तर कशी करायची त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, ही फ्रिल तयार झाली। अस्तरची बाही ओपन करायची, त्याच्यावरती फ्रिल ह्या पद्धतीने अशी ठेवायची। बघा, जी शिलाई आपण मारली ती खाली करायची आणि जी बंद बाजू आहे फ्रिलची ती वरती अशी करायची। नंतर त्याच्यावरती हा पीस घ्यायचा आणि तो ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। जी आपण शिलाई मारली त्याच्यावरतीच ती शिलाई मारायची। तुम्हाला असं नसेल जमत तर अस्तरची बाजूवरती करा, म्हणजे तुम्हाला ती शिलाई मारलेली दिसेल। नंतर असं पलटी करायचं, हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे बरोबर अशी दाबटीप मारून घ्यायची। बघा, म्हणजे फ्रिल आहे ना अगदी व्यवस्थित अशी सरळ राहील। बघा, अगदी बंद झाली ती, आपली कुठेही फिनिशिंग उचकलेली नाही आहे, अगदी सुंदर अशी आली। आता साईडने पूर्ण बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायची। अगदी छान आणि सुंदर अशी आपण आज बाही डिझाईन बनवणार आहे। बघा, आता साईडने जो उरलेला सगळा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही डिझाईन सांगणार आहे मी, त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण बघायचा व्हिडिओ। आता इथे आपल्याला काढायचं आहे सेंटर आणि एक रेष मारून घ्यायची। बघा, सेंटर काढल्यानंतर एक रेष मारली, त्या रेषेच्या इकडनं 1 इंच आणि तिकडनं 1 इंच असं आपल्याला मोजून घ्यायचं। इथे सुद्धा आपल्याला एक रेष मारून घ्यायची, दोघा बाजूने ही रेष मारून घेतली। आता खालून आपल्याला इथे काय करायचं, असं वरती 1 इंच मोजायचं। इथे सुद्धा एक छोटीशी रेष मारून घ्यायची। आता ही रेष मारल्यानंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हास पण आपण बाहीच्या लांबी इतकंच घेतलं आहे। बघा, त्याला डबल फोल्ड घडी केली आणि त्याला सुद्धा मध्ये सेंटरला काय करायचं, एक रेष मारून घ्यायची। जसं आपण ब्लाऊजवरती त्या बाहीवरती जसं केलं 1 इंच इकडनं 1 इंच इकडनं, तसेच आपल्याला याच्यावर सुद्धा अशी रेष मारून घ्यायची। इथे सुद्धा आपल्याला छोटीशी अशी आडवी रेष मारून घ्यायची। बघा, नंतर आपण अस्तरची पट्टी घेतली आणि जी आपण रेषा मारली ना त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई पण मारून झाली। नंतर आपल्याला ही पट्टी याच्यावरती ठेवायची। जी आडवी रेषा आहे त्या आडव्या रेषेपर्यंत मॅच करायची आणि पट्टी सरळ ठेवून त्याला आपल्याला जी रेषा मारली त्या रेषेवरती शिलाई मारून घ्यायची। मोजून बघायचं, आपली एक पट्टी थोडीशी कमी वाटते मैत्रिणींना, त्याच्यामुळे शिलाई थोडीशी आपण बाहेर घेतली तरी चालेल, कारण आपली डिझाईन ही परफेक्ट आली पाहिजे। आता मधला जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। बघा, हा कट झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास आहे ना फक्त थोडं कट करून घ्यायचं आहे आणि जी पट्टी आपण त्याला जोडलेली अस्तरची ती थोडीशी राहू द्यायची। आता कॅनव्हासवरती ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची। बघा, इतकं सुटसुटीत डिझाईन तुम्हाला कोणी सांगणार नाही। त्याच्यासाठी आपले छान छान डिझाईन्स बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मैत्रिणींनो, कारण मी सगळ्या डिझाईन अशा एकदम तुम्हाला बारकाईने अगदी व्यवस्थित असे सांगत असते।
आता इथे आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे बघा, आणि ही पट्टी अशी मध्ये पलटी करून आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची. अगदी नवीन ज्या मैत्रिणी शिकत असतील त्यांना सुद्धा आपलं डिझाईन जमतील इतकी सहज सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सगळं हे सांगत असते. डिझाईन कशी करायची ते, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा आता हे आपलं पूर्णपणे तयार झालं. आता आपण घेतलं पेपरचा तुकडा, तो सुद्धा तितकाच घेतला बाही लांबी इतका. तिथे सुद्धा अशी मध्ये काय केली, सेंटरला एक रेष मारली. आता आपण घेतली पट्टी 1.5 इंचाची घेतली साधारण, तिला आपण पलटी करायचं आणि तिला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर तिला असं सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं. बघा असं पलटी करून घ्यायचंय. आणि ह्या पेपरच्या तुकड्या इतक्या आपल्याला रुंदीला ते कट काढून घ्यायचे, असे तुकडे तुकडे करून घ्यायचे त्याचे. बघा ह्याप्रमाणे आपण तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपली डिझाईन ही परफेक्ट अशी तयार होईल. आता जी आपण रेष मारली त्याच्यावरतीच ह्या पट्ट्या आपल्याला असे जॉईंट करायचे आहे. पट्ट्या अशा खेटून खेटून जॉईंट करायचे आहे, अंतर सोडून नाही करायच्या. एकदम असे जवळजवळ ठेवून त्या पट्ट्या आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. फक्त सेंटरला जी शिलाई मारली त्याच्यावरती शिलाई मारत चालायची आपल्याला. सेंटरला जी रेष मारली त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारत चालायची. बघा अगदी छान अशी आपली आज डिझाईन तयार होणार आहे. त्याच्यावरती आपण हा नॉडचा तुकडा लावून घ्यायचा आहे. बघा अशी आपल्याला नॉड, आपल्याला कोणत्याही कलरची तुम्ही घेतली तरीही चालेल, पण आपल्याला ही नॉड लावली की ती डिझाईन आणखी उठावदार दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक असं पलटी करत चालायचं, एक इकडे अशी शिलाई मारत चालायची. बघा बरोबर असे पकडून आणि आपल्याला ती शिलाई मारायची. बरोबर काय करायचं, समोरासमोरची जी बाजू आहे ती एकावर एक ठेवायची आणि शिलाई मारत चालायचं. म्हणजे एक पट्टीची तोंड इकडं करायचं, एका पट्टीचं तोंड तिकडे करायचं. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या पट्ट्या ह्या शिलाई मारून घ्यायच्या आहे. आणि अगदी सुंदर अशी आपली डिझाईन अगदी कमी वेळात अशी तयार होणार आहे. बघा ह्या पट्ट्या आपल्या सगळ्या शिलाई मारून झाल्या की आपल्याला हे आता इथे जॉईंट करायचं आहे. बरोबर इथे सेंटरला जी रेष मारली होती आपण, ती रेष आणि ही याची जी रेष आहे ती आपल्याला अशी सेंटरला बरोबर जोडायची. तिथे पिन लावून घ्यायची वाटलंच तर, म्हणजे काय होईल आपल्याला शिलाई मारायला अगदी सोपं जाईल. दोघं बाजूने आपण ही पिनं लावून घेऊया, म्हणजे ना परफेक्ट अशी आपली डिझाईन तयार होईल. आणि आता आपल्याला इथे बरोबर कडेवरती ही शिलाई मारून घ्यायची. बघा आता हे उरलेला वरचा भाग आहे ना, तो आपण कट करून घेऊया. आणि हा साईडचा पेपर सुद्धा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर जो पेपर आहे आपला तो काढून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तो पेपर सुद्धा निघतो, तर ते काढून घ्यायचं आहे. इथे काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला बाही जॉईंट करायला जर अडचण वाटत असेल तर एक पट्टी आपण इथे जॉईंट करून घेतली. बघा म्हणजे आपल्याला जेव्हा आपण बाही जॉईंट करतो ना तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण जी शिलाई मारली ना साईडला, त्याच्यावरती आपण ही लेस लावून घेणार आहे. त्याच्याने आपली डिझाईन आणखी आकर्षक अशी दिसणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही लेस लावून घ्यायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता, तुम्ही कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. आणि जी डिझाईन बनवली ना ती आपण साडीच्या कलरची बनवायची, म्हणजे बाही आणखी सुंदर दिसेल. आता इथे सुद्धा आपण एक अशी शोची लेस लावून घेऊया, म्हणजे त्यांनी आणखी आपल्या बाहीला लुक येईल. बघा तर आपली डिझाईन आता बघूया आपण कशी झाली, आणि आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. कशी वाटली आजची बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.